सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली होत्या, परंतु ते शक्य झाले नाही. आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील विमानसेवा सुरू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मोठा गाजावाजा करत चिमणी पाडून विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या दृष्टीनेही चिंतेची बाब आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे. नुकतेच एअर इंडियाचे पथक येऊन विमानतळावरील कामांची पाहणी करून गेले. सुरू असलेली कामे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील. त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात डीजीसीएचे पथक विमानतळाची पाहणी करण्यास येणार आहे. त्यानंतर डीजीसीएने सुचवलेली कामे 20 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात डीजीसीए कडून परवाना मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानसेवा सुरू होऊ शकणार आहे. मात्र त्यापूर्वीच म्हणजे ऑक्टोबरमध्येच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विमानसेवेसाठीच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आल्याचा आरोप कायमच विरोधकांकडून होत आहे. चिमणी पाडकामास वर्ष होऊन गेले तरी अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. विरोधक आगामी विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा पुढे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.